एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा टॉपिक सूर्याच्या वातावरणामध्ये होणाऱ्या क्रिया, सौर क्रिया, सोलर ऍक्टिव्हिटी। पृथ्वीचं जशा प्रकारे वातावरण हे डायनामिक आहे, खडबड खडबड करणार आहे, तसंच सूर्याचं वातावरण आहे। जसं पृथ्वीच्या वातावरणातील विविध स्तरावर विविध प्रक्रिया होतात, तसंच सूर्याच्याही वातावरणामध्ये स्तर आहेत। माहित आहे किती स्तर आहेत? किती स्तर आहेत? 3, बरोबर। तर ह्या 3 स्तरामध्ये काही अशा खडखड खडखड काहीतरी असा जबरदस्त काम होत आहे। ते कोणकोणत्या क्रिया आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेल समजून घेऊया। परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्याल तर तुम्हाला असं दिसेल की सर्वसाधारणपणे एकदम सोपा प्रश्न म्हणजे सूर्याच्या कार्य, सूर्य ऍक्टिव्हिटी, सोलर ऍक्टिव्हिटी म्हणजेच काय किंवा सोलर ऍक्टिव्हिटी मध्ये खालीलपैकी कुठले घटक येतात असे प्रश्न राहू शकतात। पण थोडं खोलवर पण आपल्याला परीक्षा घेऊन जाऊ शकते आणि म्हणून प्रत्येक स्तरामध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी होतात यावरही प्रश्न राहू शकतो। त्या दृष्टिकोनातून आपण संपूर्ण वातावरण म्हणजे पूर्ण वातावरणातील जे स्तर आहेत त्यात कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी होतात ते तर समजूनच घेऊया। सोबत प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये एक संक्षिप्त याच्यामध्ये काय काय होतं ते पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। पण नेहमीच प्रमाणे है ना, काय नेहमीप्रमाणे आपल्या डोक्यात आधी प्रश्न असले पाहिजेत। म्हणून तुमच्यासाठी 2 प्रश्न। ढांग ढांग ढुंग ढिशाव। पहिला प्रश्न, खालील पैकी कोणते सौर कार्य दीप्तिगोल किंवा तेजावरण मध्ये घडत नाही? Which of the following solar activity is not done in the photosphere? प्रदल अंधुकता, लिम डार्कनिंग, ज्वालमाला, ब्राइट फॅक्युली, कंटिका, स्पेक्युल्स, कणिकाकरण, ग्रॅन्युलेशन। पहिला प्रश्न समजला? ओके। दुसरा प्रश्न बघूया। प्रश्न दुसरा, सभोवतालपेक्षा या क्षेत्रातून कमी प्रमाणात अतिनील व एक्स-रे उत्सर्जन होते आणि खुले चुंबकीय काय म्हणते आणि खुले चुंबकीय क्षेत्र असल्याने सौरवात जलद गतीने मुक्त होते। वरील वर्णन कोणत्या सौरक्रियेचे आहे? Compared to the surrounding, this region radiated low level of ultraviolet and X-rays, and solar winds escape quickly due to open magnetic field. Above narration is related with which solar activity? मस्त असा वर्णनात्मक प्रश्न आहे, असं येतो। आलं की नाही लक्षात? ठीक आहे। पहिला, किरीट छिद्रे कोरोनल होल्स, किरीट वाकण कोरोनल लूप्स, तंतुके फिलामेंट्स, जे तेजशिखा प्रॉमिनन्सेस। आता तुम्हाला लक्षात आलं असं किती आपल्या ऍक्टिव्हिटी होतात असे नावं दिसतात। आता बघा, हे जे आहे हे असं का होतं बरं वातावरणामध्ये? असं काय होतं तर त्याचं मूळ कारण जर बघितलं तर सूर्यामध्ये काय दिसते आपल्याला? सूर्यामध्ये अंतरंगामध्ये गाभा आहे, गाभ्यामध्ये ढिंगढिंग ढँगढँग एकदमच झक्कास काम म्हणजे खदखद काय खदखद शिजते भाऊ? आता हायड्रोजन वायू खदखद शिजते, प्लाझ्मॅटिक कंडिशनले जाते आणि तिथून न्यूक्लिअर रिॲक्शनच्या द्वारे आपल्याला रेडिएशन्स दिसून येतात आणि उष्णता बाहेर निघत जाते। पहिल्या स्तरातून दुसऱ्या स्तरातून तिसऱ्या आणि मग वातावरणामध्ये येते, फोटोस्फिअर पर्यंत पोहोचते म्हणजे तेजावरणापर्यंत पोहोचते। मग ह्या संपूर्ण याच्यामध्ये काय दिसतंय तर या संपूर्ण याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेटिक फील्ड जी आहे याचा असर, याचा प्रभाव हा काहीतरी वातावरणात लोचा करतो रे बाबा। मग मॅग्नेटिक फील्ड जे आहेत आपल्या पृथ्वीवरही आहे आणि आपल्या पृथ्वीवरही मॅग्नेटिक फील्ड लोचा करते, तसाच सूर्यामध्ये पण पृथ्वीची मॅग्नेटिक फील्ड जी आहे ही बऱ्यापैकी स्थिर आहे। पण सूर्य जसा डायनेमिक आहे ना तशीच याची मॅग्नेटिक फील्ड, याचे चुंबकीय क्षेत्र जे आहे
ते असंच डायनामिक आहे आणि ते काय बरोबर एका धडाचं एका ठिकाणी नाही राहिलं. इकडे जाते तिकडे जाते, हा फिरते इकडे तिकडे, आडवं तिळवं उभं ताबं, कधी दोनच जवळ जवळ कधी दूर दूर, असा डान्सिंग फेनॉमेना आपल्याला काय दिसते या चुंबकीय क्षेत्राचा दिसते. म्हणजेच काय तर सूर्याचं चुंबकीय क्षेत्र हे थोडं कमजोर आहे का, कारण तिथली डायनामिसिटी जबरदस्त आहे म्हणून आपल्याला दिसतं. आणि वायूचं गळ आहे है ना. आणि याच कारणामुळे आपल्याला विविध सोलर ऍक्टिव्हिटीज म्हणजे सौर्य क्रिया आपल्याला दिसून येतात. बघा, प्रबळ स्थानिक चुंबकीय क्षेत्र आहे ते जलद आणि मोठ्या प्रमाणात चढ उतार करतं. काय करतं बाबा, चढ उतार, स्थिर नाही राहत, अस्थिर आहे, व्हेरिएशन्स आहेत जबरदस्त. आणि ह्या व्हेरिएशन्स मुळे काय होते, ऍक्टिव्ह रिजन, सक्रिय क्षेत्रे तयार होतात. मग हे सक्रिय क्षेत्रे जे आहेत हे काय करतात, हे धरतात नाही त्या स्तरांमध्ये, वातावरणीय स्तरांमध्ये एकदम डिस्टर्ब करून टाकतात, असे खडबड खडबड. आणि ज्या खडबड गोष्टी आहेत त्याला आपण काय म्हणतो, सोलर ऍक्टिव्हिटी. ओके, ठीक आहे. आता बघून घेऊया आपण डायग्रामच्या स्वरूपामध्ये. बघा, डायग्रामच्या स्वरूपामध्ये एकत्रित बघून घेऊया कसं आहे रे बाबा, है ना. कोणत्या स्तरामध्ये काय होते लोचे ते पाहून घेऊया. पहिले खालून वर, बरोबर आहे. पहिले फोटोस्फिअर तेजावरण, त्याच्यानंतर वर्णगोल म्हणजे वर्णावरण म्हणजे क्रोमोस्फिअर, आणि त्याच्यानंतर आपला कोरोना भाऊ म्हणजे किरीट. आता बघा, याच्यामध्ये जर बघितलं आपण, फोटोस्फिअर हा येल्लोइश कलर दिसते, येल्लो कलर मध्ये बघा हा काळे काळे असे काहीतरी काढून ठेवलं किडे माकोडे. हा जो किडा माकोडा आहे काळा काळा, त्याला म्हणतात सौर डाग. त्याला काय म्हणतात, सौर डाग, सोलर स्पॉट्स. ते सनस्पॉट आहे ते. आता हे सनस्पॉट जे आहे ते कारे दिसतात, त्याच्या बाजूले पांढरा पांढरा आहे डाग, है ना. सफेद डाग अच्छा नाही होता पण इथं आहे बाबा. तर हा सफेद डाग जो पांढरा पांढरा आहे त्याला काय म्हणतात, तेजो बिंदू ब्राईट फॅक्युली. त्याला काय म्हणतात, तेजो बिंदू ब्राईट फॅक्युली. हा ब्राईट फॅक्युली दिसते, त्याच्यावर असे गोले गोले काढून ठेवले रे बाबा, हे असे कंच्यासारखे हे गोले गोले जे काढून ठेवले, दॅट इज कॉल्ड ॲज अ कणिका ग्रॅन्युलेशन. कणिका ग्रॅन्युलेशन. आता ह्या ग्रॅन्युलेशनच्या खाली इथे बघा, इथे तर पिवळा पिवळा काढून ठेवला, आमच्या इकडे तांबूससर काढून ठेवला. हा जो तांबूससर भाग आहे आणि पिवळा भाग आहे, ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेला आपण म्हणतो प्रदल अंधुकपणा. त्याला काय म्हणतो, प्रदल अंधुकपणा म्हणजे लिंब डार्कनिंग. मग आपल्याला काय दिसतंय, तेजावरण, फोटोस्फिअर, दीप्ती गोल, याच्यामध्ये सोलर स्पॉट बरोबर आहे, सौर डाग. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा आहे तेजोबिंदू ब्राईट फॅक्युली. त्याच्यानंतर बघतो आपण ग्रॅन्युलेशन, कणिका, आणि त्याच्यानंतर आपण बघतो लिंब डार्कनिंग म्हणजेच प्रदल अंधुकपणा. लक्षात आले का. तर म्हणजे काय, 1 2 3 4 ह्या गोष्टी इथे दिसते रे बाबा. तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात, तेजोवरणामध्ये आणि कोणते सोलर प्रक्रिया होऊ शकतात. आलं लक्षात. तुम्ही पहिला प्रश्न पाहिला अशासारखा, ठीक आहे. दुसरं बघूया आपण, त्याच्यावर काय आहे, वर्णावरण किंवा वर्णगोल, क्रोमोस्फिअर. आता क्रोमोस्फिअर मध्ये काय, तर पहिल्यांदा दिसते असे धागे धागे रे बाबा, असे काहीतरी असे आलेले दिसते, है ना. ज्वाळा नाही का आपल्या गॅसच्या याच्यावर फ्लेमिंग, अशा फ्लेम दिसते, अशा कंटिन्युअस त्या फ्लेम दिसते, त्याला काय म्हणतो, स्पिक्युल्स कंटिका. त्याच्यावर गेलं ते कारे दिसते, नागासारखे, सापासारखे, आडवे तिडवे. हे सापासारखे जे दिसते कारे त्याला काय म्हणतो, तंतू, फिलामेंट, डार्क स्पॉट्स, स्नेक सारखे, त्याला म्हणतो तंतुका किंवा फिलामेंट्स. त्याच्यावर जर गेलं तर तिथे ब्राईट स्पॉट दिसते. जसे इथे ब्राईट स्पॉट आहे ना फोटोस्फिअर मध्ये, तसे ब्राईट स्पॉट दिसते. हे ब्राईट स्पॉट्स काय आहेत, प्लेज. ते काय आहेत, प्लेज. आलं लक्षात. त्या प्लेजच्या वर जर गेला तर हे बघा पिवळे पिवळे अशा ज्वाळा दिसते, पिवळ्या ज्वाळा. याच्यापेक्षा वर पिवळ्या ज्वाळा पण कोरोनाच्या आतमध्ये आहेत, त्याला म्हणतात तेजसिका प्रॉमिनन्सेस. त्याला काय म्हणतात, तेजसिका प्रॉमिनन्सेस. आणि काही ज्वाळा आहेत ज्या जबरदस्त ज्वाळा आहेत, त्या कोरोनाला क्रॉस करून गेल्या आहेत, त्याला काय म्हणतो, सौरशिखा भडका सोलर फ्लेअर्स. सौरशिखा भडका सोलर फ्लेअर्स म्हणजेच काय, क्रोमोस्फिअर मध्ये आपल्याला काय काय दिसते रे बाबा, तर क्रोमोस्फिअर मध्ये स्पिक्युल्स कंटिका, त्याच्यानंतर तंतुका म्हणजे फिलामेंट्स, त्याच्यानंतर प्लेज ब्राईट्स याचे,
त्याच्यानंतर सौरशिखा किंवा भडका, त्याच्यानंतर तेजशिखा प्रॉमिनन्सेस हे वर्ण गोल मध्ये दिसतात. त्याच्यानंतर आपण बघूया किरीट कोरोना. कोरोनामध्ये काय दिसते तर आपण आधी बघतो, हे बघा असे लहरी दिसल्या है ना. कुठून आल्या? काऱ्या काऱ्या डागातून. कोरोनामध्ये कारा डाग आहे, फोटोस्पियर मध्ये कारा डाग आहे. दोन कारे डाग वेगवेगळे, डार्क स्पॉट वेगवेगळे. ठीक आहे, इथले कारे डाग आहेत लमचे, तिथून काहीतरी दिसते असे ज्वाळा आल्या, त्याला काय म्हणतो? सौरवात है ना. त्याला काय म्हणतो आपण? सौरवात. ठीक आहे. आणि जो कारा डाग आहे त्याला काय म्हणतो? कोरोना होल. किरीट छिद्र आणि फोटोस्पियर मधला कारा डाग सौर डाग. सौर डाग, सोलर स्पॉट किंवा सनस्पॉट, दोघांमधला फरक लक्षात आलाय. त्याच्यानंतर इथं बघा असं काहीतरी कमानी काढून ठेवल्या झुलासाठी लमच्याले. ते कमानी ज्या काढून ठेवल्या त्याला किरीट वाकण, कोरोनल लूप, किरीट वाकण. आणि त्याच्यानंतर पुन्हा गेलं तर आपल्याला खूप साऱ्या ज्वाळा दिसते, खूप साऱ्या ज्वाळा. त्या ज्वाळाला काय म्हणतो? कुठून आल्या आहेत? कोरोनामधून. पण होल मधून आल्या आहेत का? नाही, होल मधून ज्या नाही आल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त आल्या आहेत, त्याला काय म्हणतो? किरीट रास निष्काशन. किरीट रास निष्काशन, कोरोनल मास इजेक्शन. कोरोनल मास इजेक्शन याला आपण CMES पण म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये. या सर्व कोरोनामध्ये आहेत. आलं लक्षात? किरीट मध्ये आहेत. म्हणजेच काय आपल्याला दिसतंय असं प्रत्येक आवरणामध्ये, प्रत्येक स्तरामध्ये विविध सौर प्रक्रिया होताना दिसतात. आता आपण प्रत्येक प्रक्रिया ह्या थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिलं आहे आपलं प्रदल अंधुकपणा, लिम्ब डार्कनिंग. लिम्ब डार्कनिंग म्हणजे जर तुम्ही सूर्याकडे सरळ पाहिलं असतं, हे पाहू नका नाही तर तुमचे डोळे भोकणे होतील आहे ना, पण असं पहा, सूर्याकडे सरळ पाहिलं तर पिवळा भाग दिसतो. जो पिवळा भाग दिसतो तो काय आहे? ब्राईट. तो कसा आहे? ब्राईट. सरळ जर बघितला आपण तर ब्राईट. तो तप्त आहे, गरम आहे. आणि जसं सूर्याच्या काठाकाठाला बघायला जातो, असा तिरस काठाकाठाला असं काठाकाठाला बघायला जातो तर आपल्याला लाल 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 तांबूस लालसर असा कलर व्हायला लागते. जो रेडिश कलर होते तो काय आहे? तो थंड आहे. म्हणजे सूर्याच्या गर्भापासून, म्हणजे सूर्याच्या मध्यापासून आहे ना पेरीफेरी पर्यंत, म्हणजे त्याच्या काठापर्यंत जेव्हा आपण जातो तेव्हा काय होतं? थंडपणा वाढत जातो. सूर्याच्या मध्यभागापासून दूरपर्यंत गेलं तर थंडपणा वाढत जातो. त्याला आपण काय म्हणतो? लिंब डार्कनिंग. लिंब म्हणजे काठ, काठामध्ये अंधुकपणा आलेला आहे. लिंब डार्कनिंग. क्लिअर? त्याच्यावरून काय सिद्ध होतं की सूर्यापासून दूर दूर गेलं तर तापमान कमी कमी होत जातं. क्लिअर? ओके. दुसरा आहे कणिका ग्रॅन्युलेशन. याच्यावर आपण चर्चा केलेली आहे याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही पाहिलं असाल फोटोस्फिअरच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. वातावरण जे आहे सूर्याचं वातावरण त्याच्यामध्ये बिलकुल तेच आहे. काय होतं बघतो आपण की सूर्याच्या अंतरंगामध्ये कन्व्हेक्शन बेल्ट आहे. कन्व्हेक्शन संवहन स्तर आहे. त्या संवहन स्तरामध्ये कशा प्रकारचं हे होते रेडिएशन? ते कन्व्हेक्शनच्या संवहनाच्या माध्यमातून, म्हणजे पाण्याची उबळी कुडकुड कुडकुड उकडतं पाणी तशासारखं होतं. ते उकडते बुडबुडे जे आहेत ते जेव्हा फोटोस्पियर मध्ये येतात तर त्या बुडबुडे जे आहेत ते फोटोस्पियर मध्ये असा बुडबुडा आला की बुडुक असा बुडबुडा काढून घेते आणि मग असा बुडबुडा काढला की असा खाली चालला जाते. आणि म्हणून इथे आपल्याला काय दिसतंय? असे उभार दिसतात फोटोस्पियरला. आलं का नाही लक्षात? तेजावरणला, दीप्तिगोलला असे उभार दिसतात. त्या उभारांना कणिका आपण म्हणतो. त्या प्रक्रियेला कणिका करण असं आपण म्हणतो. हे कसं आहे तर उष्ण मधात, वाहकपट्ट्यामध्ये उष्ण मधात वर येतात आणि थंड जे आहे ते खाली जातात. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं? हा जो मधला भाग आहे हा कसा दिसतो? ब्राईट दिसतो. आणि हा भाग जो आहे हा आपल्याला डार्क दिसतो. क्लिअर? ओके. त्याच्यानंतर आपण बघूया सौर डाग म्हणजे सोलर स्पॉट किंवा सनस्पॉट. त्यानंतर तेजबिंदू, ज्वालामाला किंवा अतिभा, ब्राईट फॅक्युली. आणि सोबतच त्याच कॉन्टेक्स्ट मध्ये दुसरा बघूया सौर प्लेज. ठीक आहे. पहिल्यांदा तर सोलर जे आहे डाग, सौर डाग बघून घ्या. सौर डाग म्हणजे काय आहे? काळे ठिपके. काळे का आहेत रे बाबा? तर फोटोस्पियर मध्ये आपण पाहिलं की अराउंड 6000 डिग्री केल्विनच्या जवळपास किंवा 6000 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास तापमान असते.
पण हे जे क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र एकदम प्रबळ असतं आणि त्याच्यामुळे खालचे जे गरम आहे शेक, ज्याला शेक म्हणतो, असा तो शेक काही लागे नाही आणि मग हा भाग होते थंड. त्या थंड भाग असल्यामुळे तो दिसतो डार्क, तो दिसतो डार्क, काळासर दिसतो, म्हणून याला काय म्हणतो सौर डाग. मग त्याचं तापमान किती, तर अराउंड 2000 डिग्रीना कमी होऊन जाते. 2000 डिग्री म्हणजे म्हणते कायले है ना, इकडे लमचा शेक लागलाय आणि इकडे थंड, तर तो काय होते काळा, त्याला आपण म्हणतो सौर डाग. हे काय आहे, प्रबळ चुंबकीय क्षेत्र. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं प्रबळ चुंबकीय. स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डमुळे खालचं कन्व्हेक्शन जे हीट आहे ते वर येत नाही. ठीक आहे, त्यामुळे ऊर्जा संवहन प्रवाहास काय करतो, प्रतिरोध करतो. त्याला आपण म्हणतो सोलर डाग, सौर डाग. ठीक आहे, त्याच्या आजूबाजूला काय झालं, भरपूर उष्णता निघते. त्यामुळे हा जर काळा आहे तर आजूबाजूला कशा आहेत, ब्राईट, एकदमच चकाकी भरलेले आपल्याला क्षेत्र दिसतील. जे चकाकी भरलेले क्षेत्र आहेत त्याला काय म्हणतो आपण, ब्राईट फॅक्युली, ते जो बिंदू. हे आजूबाजूला है ना जे सूर्य डाग आहेत त्या सूर्य डागाच्या आजूबाजूला आपल्याला दिसून येतात. हे कमी प्रबळ चुंबकीय क्षेत्र आहे. हे जास्त प्रबळ चुंबकीय क्षेत्र आहे म्हणून डार्क, कारण की खालची उष्णता वर येत नाही. इथे कमी चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे खालची उष्णता जबरदस्त प्रमाणात येते, म्हणून हे कसे आहेत, ब्राईट आहेत. म्हणजे इथे काळा राहील डाग हा आतमध्ये आणि इथे असा ब्राईट एरिया राहील. त्या ब्राईट एरियाला आपण म्हणतो ब्राईट फॅक्युली किंवा तेजबिंदू. क्लिअर. आता हा झाला तेजबिंदू फोटोस्पियर मधला. कुठला, फोटोस्पियर, दीप्ती गोल तेजा आवरणामधला. असाच ब्राईट स्पॉट्स, ब्राईट एरियाज आपल्याला वर्णगोल किंवा क्रोमोस्पियर मध्ये दिसते, त्याला आपण काय म्हणतो, प्लेज, सोलर प्लेज. दोघांमधला फरक लक्षात आला. याला आधी क्रोमोस्पियरिक फॅक्युली पण म्हणायचे. याला काय म्हणायचे आधी, क्रोमोस्पियरिक फॅक्युली असं पण म्हणायचे, पण आता नाव बदलून त्याला प्लेज असं नाव दिलं. प्लेज हा फ्रेंच शब्द आहे. हा फ्रेंच शब्द आहे कशासाठी, बीच, पुळांसाठी. समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छ ज्या बीच असतात त्या पांढऱ्या फटक असतात आणि अशा चमकतात सूर्यप्रकाशात, आणि म्हणून याला नाव दिलंय पुळण बीच. आलं लक्षात. ह्या कुठे आढळतात, तर आपण जर स्पेक्ट्रमचा H अल्फा स्पेक्ट्रम मध्ये जर बघितलं तर हे मात्र अशा प्रकारचा सूर्य दिसतो आणि त्यामधील वर्णगोल आहे त्यामध्ये हे पांढरे डाग आपल्याला दिसून येतात. पांढरे डाग आहेत. आता हे पांढरे डाग जे आहेत म्हणजे ब्राईट स्पॉट जे आहेत हे कुठे आजूबाजूला आहेत, ऑब्विसली है ना, सूर्य डागाच्या आजूबाजूला, कारण थंड भागाच्या आजूबाजूला. म्हणजे इथे काय आहे, चुंबकीय क्षेत्र वीक आहे, सिंपल सा. आलं का नाही लक्षात. ठीक आहे. आता हे जे आहेत सोलर जे आहेत प्लेजेस, हे सोलर प्लेजेस जे आहेत हे प्रबळ चुंबकीय क्षेत्राशी थोडे आजूबाजूला निगडीत असतात आणि त्याच्यामुळे किरीटवाकण, कोरोनल लूप आणि कंटिका स्पेक्युल्स जे आहेत यांचं फाउंडेशन आहेत. म्हणजे हे जे दोन आहेत हे दोन याच्या बळावर स्वतःला पॉवरफुल करून घेतात. आलं का नाही लक्षात. म्हणजे हा कोणाला पुश करतो, हा सोलर प्लेज जो आहे तो कोरोनल लूप, किरीटवाकण आणि कंटिका याला पुश करतो. आलं का नाही लक्षात. ठीक आहे, राईट. आता बघून घ्या स्पेक्युल्स. स्पेक्युल्स आहे याला पुश करतो ना तो. स्पेक्युल्स म्हणजे कसं आहे, आपण जर हे बघितलं, गॅस बघितल्या, गॅस बघा किंवा एखादी भट्टी बघा, त्याच्यामध्ये सारखं फ्लेम निघतात सगळीकडून, अशा भरभर भरभर छोट्या छोट्या छोट्या, असं नाही का. असं जर आपण बघितलं तर अशा 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 फ्लेम निघत असतात, छोटे छोटे छोटे. अशा फ्लेम ज्या निघत असतात त्याला म्हणतो आपण स्पेक्युल्स. कंटिका सूर्याच्याही असा समजा की सूर्य एक मोठा गॅस स्टोव्ह आहे आणि तिथून सतत फ्लेम निघत आहेत है ना, त्याला आपण म्हणतो कंटिका. ज्या एक समान असतील अशा छोट्या छोट्या छोट्या, जे भरकन होते, भडकन, इकडे गॅस लावली आपण बूम झाला, ते म्हणजे कंटिका नव्हे. अशा एकदम स्मूथ याच्यात निरंतर निरंतर कंटिन्युअस सगळीकडून निघत असतात. ठीक आहे, त्याला आपण कंटिका म्हणतो. नाव वेगवेगळे काय आहे, तंतुक, सूत्रक किंवा ठिपका, फायब्रिल किंवा मोटल असं आपण म्हणतो. अगणित आहेत, अगणित आहेत, काउंटलेस आहेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणून निघत आहेत. घन तप्त प्लाझ्मा जेट उत्सर्जन आहे. घन तप्त प्लाझ्मा जेट उत्सर्जन, जेट म्हणजे असे स्पार्क सोडून देते तसं, फक्त काही मिनिटाचेच आहेत.
फुसके आहेत, फुसके बाम है ना, असे भुर्र निघते, भुर्र खाली, भुर्र भुर्र भुर्र, बरं बरं खालीवर 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 होत जाते. बरोबर आहे. मी म्हणाल असा असा, नाही रे बाबा, असा असा म्हणला तरी काय म्हणलाय, हजारो किलोमीटर उंच आहे ते, हजारो. पण हा मोठा गॅस स्टो आहे म्हणून आपल्याला अशी फुसफुस वाटते. आपला छोटासा गॅस स्टो समजा आणि त्याला अब्जो खरबो याच्यात कन्वर्ट करून घ्या, म्हणजे हा झाला सूर्य. तर याला हजारो किलोमीटर दूर जातात. स्पीड मात्र मस्त असते, 20 मीटर प्रति सेकंद. तुम्ही समजू शकता. आलं की नाही लक्षात. हे कुठे दिसतात, हे दिसतात आपल्याला क्रोमोस्फिअरच्या काठावर, वर्णगोलाच्या काठावर. आणि वर्णगोलाच्या काठावर का दिसतात, कारण की प्रबळ चुंबकीय क्षेत्र. बघा लक्षात ठेवा, सर्व सोलर ऍक्टिव्हिटी कशाशी निगडीत आहेत, चुंबकीय क्षेत्राच्या बदलत्या बाबीशी, म्हणजे व्हेरिएशन्स आहे, डिस्टर्बन्सेस आहेत त्याच्याशी आहे. ठीक आहे. आता तंतू आणि उज्ज्वला म्हणजे फिलामेंट्स आणि प्रॉमिनन्सेस दोन्ही एकच बाबी आहेत. फिलामेंट आणि प्रॉमिनन्सेस दोन्ही एकच बाबी आहेत. बघता कशा अँगलने, जर सूर्याच्या फोटोस्फिअरला असं सरळ बघत असू आणि जे सर्पाकार डार्क स्पॉट दिसत असतील असे फिलामेंट्स सारखे, त्याला आपण म्हणतो फिलामेंट. हे बघा कसे बघू, तर सरळ फोटोस्फिअर. पण अशा काठावर बघू, किनाऱ्यावर सूर्याच्या, तर हे जे फिलामेंट आहेत हे असे ज्वाळासारखे बघा, छोटे छोटे आलेले ज्वाळासारखे, हे इथे कट आउट झाले आहेत म्हणून प्रत्यक्षात असे बऱ्या दूरपर्यंत दिसतात, ज्वाळा दिसतात. ज्या ज्वाळा काठावर दिसतात कुठे, क्रोमोस्फिअर मध्ये, वर्णागोल मध्ये, त्यांना आपण म्हणतो प्रॉमिनन्सेस. आणि सरळ बघितले तेच प्रॉमिनन्सेस, तर आपल्याला डार्क भाग दिसतात, त्याला म्हणतो फिलामेंट्स. डार्क भाग आहे तर क्लिअर, थोडे थंड आहेत. डार्क भाग आहे तर क्लिअर, थोडे थंड आहेत, है ना. सर्प आकार गदड आकाराचे आहे. दीप्तिगोलाच्या कडे बघितल्यास आपल्याला थोडे थंडसे मेघ दिसून येतात, है ना. कूल क्लाउड्स दिसून येतात. दीप्तिगोलाच्या वर चुंबकीय क्षेत्राने ते काय हँग झालेले असतात. तिथलं चुंबकीय क्षेत्र आहे त्याच्यामुळे ते वर लटकल्यासारखे असे दिसून येतात, वळणदार असे, नाही का. आणि हे वळणदार असल्यामुळे आपल्याला ते काय दिसतात, सर्पाकार दिसून येतात. म्हणजे थोडेसे थंड आहे. बरोबर आहे. पण जर आपण काठाशी बघितले तर ते सोलर फ्लेअर सारखे असे फ्लेअर झालेले दिसतात, पण एवढे प्रभावी नसतात. सोलर फ्लेअर सारखे प्रभावी नसतात. त्याला आपण प्रॉमिनन्सेस म्हणून घेतो. ओके. म्हणजे फिलामेंट आणि प्रॉमिनन्सेस एकच गोष्ट झाली. क्लिअर. सरळ बघितलं फिलामेंट, काठावर बघितलं प्रॉमिनन्स. ठीक आहे. सौर शिखा भडका, सोलर फ्लेअर्स. प्रॉमिनन्स म्हणजे एक प्रकारचा ब्राइटिंग एरिया दिसतो हलका फुलका, पण सोलर फ्लेअर हे भडके आहेत. म्हणजे असा ब्लास्ट नाही होत का, असा एकदम भूम. एखाद्या वेळेस नाही का आपण पाहतो एखादं घर जळत राहते काहीतरी, मग गॅस सिलेंडर फुटताना असा भुर्र खिडकीतून वगैरे असा जोरात काहीतरी निघून जाते ज्वाळा. बिलकुल तशाच, बिलकुल खिडकीतून निघणाऱ्या ज्वाळा आहेत त्या, है ना. सूर्याच्या खिडक्या आहेत आणि तिथून निघणाऱ्या ह्या ज्वाळा आहेत. ठीक आहे. सोलर फ्लेअर्स. सूर्य ओजस्वितामध्ये आकस्मिक जलद आत्यंतिक चढ उतार. काय म्हटलंय, सूर्य ओजस्वितामध्ये आकस्मिक जलद आणि आत्यंतिक चढ उतार, एकदमच भरकन झालेला, रॅपिड, सडन रॅपिड इंटेन्स व्हेरिएशन इन ब्राईटनेस, एकदमच ब्राईटनेस झालेला खटक्कन, दॅट इज कॉल्ड ॲज अ सोलर फ्लेअर्स किंवा सौरशिखा. चुंबकीय ऊर्जा काय होते, अचानकच उत्सर्जित होऊन जाते. चुंबकीय ऊर्जा भरकन फेकल्या जाते, त्यामुळे ज्या ज्वाळा आहेत त्या पण भरकन बाहेर फेकल्या जातात. सर्व लहरींचे याच्यामध्ये उत्सर्जन होते, है ना. स्पेक्ट्रमच्या ज्या पंक्तीच्या सर्व लहरी वेव्हलेंथ त्या सर्वच्या सर्व इथून बाहेर निघतात. सोबत कोण निघतं, बरेच वेळा आपल्याला कोरोनल मास इजेक्शन म्हणजे विपुल प्रमाणात निघणारं एक मटेरियल आहे ते पण सोबत असतं. हे नेहमी सोलर डागाच्या, सौर डागाच्या सभोवताल असतात. म्हणजे सौर डाग आहे असा, तिथे काय आहे, चुंबकीय क्षेत्र जबरदस्त आहे, तर खालून काही येत नाही. आजूबाजूला भरकन काहीतरी चुंबकीय क्षेत्र वीक असल्यामुळे फेकल्या जाते चुंबकीय ऊर्जा, आणि त्याच्यासोबत ज्वाळा फेकल्या जातात. म्हणून ह्या आजूबाजूला कशाच्या दिसतात, सौर डागाच्या.
त्याच्यानंतर बघूया आपण कोरोनल याच्यामध्ये म्हणजे किरीट क्षेत्रामध्ये किरीट स्तरामध्ये काय आहे. पहिला आहे किरीट वाकण. काय आहे? किरीट वाकण कोरोनल लूप. काय म्हटलं आहे? कमानीसारखी आहे ना, आर्क लाईक स्ट्रक्चर आहे. हे कसं आहे? डेन्स प्लाझ्मा आहे. कसं आहे? डेन्स प्लाझ्मा आहे. आणि काय होतं इथे बघा, सर्वात महत्वाचं, खूप महत्वाचं आहे की हा बघा असा दिसतोय ना, हा असा आर्च आलेला आहे, आर्च आलेला आहे. आता हा आर्च जो आहे तर पकडून घ्या, इथे नॉर्थ आहे, इकडे साऊथ असा चुंबक आहे. नॉर्थ आहे बाजूबाजूला. आता बाजूबाजू म्हणा तर नाही, हजारो लाखो किलोमीटर आहे असं, पण बाजूबाजूला पकडा. आणि ह्या बाजूबाजूला जवळपास आलेलं चुंबकीय क्षेत्र काय करतं? ज्वाळा ह्या अशा इकडून इकडे ट्रान्सफर करतं. बाहेर काही परू नाही दे लमचा, इकडे सूर्याला एस्केप नाही करू दे, नाही का? तर ते काय करते? इकडचं घेते, इकडे नाचवते, इकडचं घेते, इकडे फवारे नाही का असे बस बिलकुल तसे डान्स करून घेते. काय आहे? चुंबकीय प्रवाह नलिकामुळे सभोवतालच्या वातावरणापासून हे विलग झालेले आहेत. ही नलिकाच आहे अशी, ही काय आहे? नलिका आहे, नॉर्थ टू साऊथ अशी नळी बनून गेली आणि इथून इथे आणि इथून असे ज्वाळा फिरत राहतात. बाकीच्या ज्वाळा बाहेर चालल्या, पण ह्या अशा होतात, त्याला आपण म्हणतो कोरोनल लूप है ना. दीप्ती गोलाकार दोन पायाभूत ध्रुवावर जुळून किरीट पर्यंत प्रक्षेपण. ऍक्च्युली याचं ओरिजिन कुठे आहे? याचं ओरिजिन दीप्ती गोलावर म्हणजेच फोटोस्पिअरवर आहे. तिथून हे निघतात आणि कोरोनल लूपच्या बाहेर येतात आणि म्हणून हा भाग कोणाचा झालेला आहे? कोरोनल एरियाचा म्हणजे किरीट क्षेत्राचा झालेला आहे. कालावधी काही सेकंद ते काही दिवस पर्यंत ते सातत्याने आपल्याला दिसून येतात. आणि हे कशामुळे झालेले आहेत? हे संपूर्ण जे आहेत ते हाय मॅग्नेटिक फील्ड आणि सनस्पॉट. आजूबाजूला सनस्पॉट असेल हा इथे, आणि त्याच्या आजूबाजूला इकडे सनस्पॉट असेल, त्याच्या आजूबाजूला आपल्याला ह्या ज्वाळा दिसून येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया कोरोनल होल. हे कोरोनामधील थंड. बघा आपण 3 ठिकाणी आता थंड थंड पाहतो. थंड आहे बाबा थोडसा. कुठं? फोटोस्पियर, तेजावरण बघितलाय. काय? सौरडाग, सूर्यदाग, सोलर स्पॉट, सनस्पॉट. त्याच्यानंतर आपण कुठे बघितलाय? वर्ण. कुठे बघितलाय? वर्ण गोल. क्रोमोस्पियर मध्ये काय बघितलाय? फिलामेंट्स. त्या पण थंड थंड. त्याच्यानंतर आता काय बघतो आपण तिसऱ्याच्यात? किरीट छिद्र, कोरोनल होल्स. आपण थोड्या थंड भाग. किरीट क्षेत्रे ज्यामधून अल्ट्राव्हायोलेट आणि एक्सरे किरणे कमी प्रमाणात उत्सर्जित होतात. असं क्षेत्र आहे जिथून अल्ट्राव्हायोलेट आणि एक्सरे कमी प्रमाणात उत्सर्जित होतात आणि तुलनात्मक कसे आहेत? हे थंड क्षेत्र आहेत. हे कसे क्षेत्र आहेत मग? थंड क्षेत्र आहेत म्हणजे खुले चुंबकीय क्षेत्र आहेत. जर पॅक्ट असते तर चुंबकीय क्षेत्र काय करतं? खालची उष्णता जे आहे है ना ते बाहेर जाऊ देत नाही. इथलं चुंबकीय क्षेत्र कसं आहे? असं कॉम्पॅक्ट खुल्या प्रकारचं आहे. असे मोठे प्रकार आहे बघा, खूप मोठे आहे. सौर ढगामध्ये कसा आहे? एरिया अशा प्रकारचा होतो. हा एरिया खूप मोठ्या प्रकारचा होतो. बरोबर आहे? राईट. ठीक आहे. आता हा जो एरिया आहे हा कसा आहे? ओपन मॅग्नेटिक फील्ड आहे. त्यामुळे इथे काय आहे? मॅग्नेटिक फील्ड जे आहे ही स्ट्रॉंग आहे. काय आहे? मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग आहे. सौरवात आता इथून काय आहे? जलद गतीने, कारण थंड आहेत, इथून जलद गतीने सौरवात सोलर विंड्स सहसा स्पीडीली क्विकली निघून जातात. त्याला काय म्हणतो आपण? कोरोनल होल्स. त्यानंतर आहे सोलर विंड. काय आहे? सोलर विंड, सौरवात. हे बघा खूप दूरपर्यंत, बऱ्याच दूरपर्यंत आपल्याला ज्वाळा दिसून येतात. सूर्याच्या गुरुत्वीय बलापासून मुक्त झालेल्या विद्युत प्रभारित कणांचा प्रवाह. काय आहेत? सौरवात काय आहेत? सूर्याच्या गुरुत्वीय बलापासून मुक्त झालेल्या, एस्केप फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द सन, असे काय आहेत? चार्ज पार्टिकल. काय आहेत? चार्ज पार्टिकल, विद्युत भारित कण ते निघून गेलेले आहेत आणि हे जबरदस्त तुफान मचवतात. सूर्यातील उंचीनुसार याची घनता, गती आणि तापमानात बदल होत जाते. त्या आलेल्या कुठून आहेत? फोटोस्पियर मधून, क्रोमोस्पियर मधून कोरोना आणि त्याच्या बाहेर जात आहेत. तेवढी ताकद असेल जबरदस्त. ठीक आहे. किरीट छिद्रातून ह्या जलद गतीने सुटका यांची होऊ शकते. किरीट छिद्रातून कुठून होते सुटका? है ना, विचारू शकतात. किरीट छिद्रातून याची क्विकली
है ना एस्केप होऊ शकतात. ठीक आहे. आखरीचं बघून घ्या, शेवटचं किरीट रास निष्काशन कोरोनल मास इजेक्शन CMS. अत्यंत विपुल प्रमाणात शब्द वापरला, अत्यंत विपुल प्रमाणात चुंबकीय ऊर्जा आणि प्लाझ्माचे किरीट मधून अवकाशात उत्सर्जन. खूप जास्त प्रमाणात जेव्हा फेकल्या जातात ज्वाळा, जबरदस्त तुफान एकदम खतरनाक है ना, इंटेन्स इजेक्शन ऑफ द मॅग्नेटिक एनर्जी आणि प्लाझ्मा जेव्हा होतं कोरोनल याच्यामधून सोलर सिस्टीम मध्ये फेकल्या जातं त्याला आपण काय म्हणतो कोरोनल मास इजेक्शन. हे अत्यंत विध्वंसक असतात, व्हायलेंट असतात, बुम अशासारखं होतं आणि दूरपर्यंत फेकल्या जातात आणि पृथ्वीलाही त्याचा धक्का पोहोचू शकते. असं जे आहे ते कोरोनल मास इजेक्शन सौर भडक्याशी निगडीत आहेत. कशाशी आहे? असोसिएट विथ द सोलर फ्लेअर्स. म्हणजे सोलर फ्लेअर हा याच्या छोटी बहिणीसारखा आणि छोटी बहीण या भावाला मारते, धक्का तर हा होतो मोठा भडका, जबरदस्त. दॅट इज कॉल्ड ॲज अ कोरोनल मास इजेक्शन. आलं लक्षात? संपूर्ण ऍक्टिव्हिटी संक्षिप्त स्वरूपात पाहिल्या, प्रत्येकाची व्याख्या पण पाहिली, त्यातले वैशिष्ट्य पाहिले आपण. या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत सूर्याच्या ह्या पृथ्वीच्या वातावरणावर जबरदस्त परिणाम टाकतात, तर तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया की काय होतं बा पृथ्वीवर आणि काय होऊ शकतं ते पण आपण पाहूया. ठीक आहे. मला वाटते समजलं असेल, कारण तुम्ही एकदम सिरियसली व्हिडिओ पाहता, एकदम निवांतपणे बघता है ना, कारण की तुम्ही एकदम सिरियस कॅन्डिडेट आहे मला माहित आहे बाबा. अभ्यास करता, लाईक करा, थोडस शेअर पण करा, कॉमेंट टाका, काही असेल तुम्हाला की अजून काहीतरी हवंय ते पण टाका, मी प्रयत्न करेन. मेहनत करता त्यामुळे मी नेहमीच तुम्हाला काय करतो, ऑल द बेस्ट.